तर मी निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ आपल्याला माहितीस्तव आणि माहितीसाठी या ठिकाणी सादर करत आहे। तर हा व्हिडिओ अवश्य बारकाईनं पहा आणि त्यातील असणारे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये टिप्पण करून घ्या, लिहून घ्या आणि तुमचं जागतिक महिला दिनाचं सूत्रसंचालन उत्कृष्ट होण्यासाठी या व्हिडिओची खूप मदत होईल। तर आपण कार्यक्रमाकडे जाऊया। जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रथम सूत्रसंचालकानं या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचं तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातल्या महिलांचं तसेच उपस्थित सर्व महिला भगिनींचं सहर्ष स्वागत करावं। आगतम स्वागतम सुस्वागतम। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदाने जगभरात साजरा केला जातो। प्राचीन काळापासून स्त्रियांना भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले आहे। वेदांमध्ये प्रथम मातृदेवोभव म्हणून प्रारंभ केला जातो। म्हणतात ना, त्वमेव माता पिता त्वमेव, अर्थात मातेचं स्थान हे पित्यापेक्षा उच्च आहे। मातृशक्तीचं स्मरण हे ईश्वरा आधी केलं जातं, जसे राधाकृष्ण, गौरीशंकर, सीताराम इत्यादी। म्हणून ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। महात्मा फुलेंबरोबर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, साने गुरुजींवरती संस्कार करणाऱ्या यशोदाबाई, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमाई माता, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई, अशा प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचं योगदान हे अनन्यसाधारण आहे। आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही। तिला हवी असते फक्त तुमची साथ। अशा स्त्री शक्तीला या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मी मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा। आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्नेहपूर्वक आदरपूर्वक मनोभावे स्वागत करत आहे। या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड करत असताना सूत्रसंचालकानं या ठिकाणी असे सादरीकरण करावे। नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात। रंगीत कळ्या रोजच उमलत असतात, नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं आज समाजात फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं सद्भाग्य। कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाची यशस्वी धुरा सांभाळण्यासाठी खरं तर अध्यक्षांची गरज असते। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टिंब यांनी स्वीकारावं अशी मी संयोजकांच्या वतीनं नम्र विनंती करत आहे। कार्यक्रमाचं अनुमोदनाचं सूत्रसंचालन करताना निवेदकानं काय बोलावं, तर आत्ताच जे संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे जे अनुमोदन करणार आहेत तर आजच्या कार्यक्रमाचे टिंब हे अनुमोदन करतील। तर ते अनुमोदनाप्रसंगी हे बोलतील। आत्ताच माझ्या मित्रानं अध्यक्षपदाची जी सूचना मांडली त्याला मी आपणा सर्वांच्या वतीनं अनुमोदन देत आहे। प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करत असताना सूत्रसंचालकानं या प्रसंगी अशा ओळी सादरीकरण करावं। यस्य मानस्य उन्नत तस्य भाग्य समनुत्तम। मनुष्याचे आचार विचार उन्नत असतील तर त्याचं भाग्य देखील उन्नत ठरतं आणि असंच भाग्य हे आपल्या विचारांच्या माध्यमातून ते आपल्या ज्ञानमय प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून आजच्या सुमंगल वातावरणामध्ये समयीच्या उजळल्या आहेत वाती, मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्यात ज्ञानज्योती। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करीत आहे की त्यांनी आजच्या या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करावं। मान्यवरांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना आजच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सत्कार टिंब यांनी केलेल्या संयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय। जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या जिल्हा उद्योग विकास केंद्राच्या सन्माननीय संचालिका
टिंबटिंब यांचा सन्मान टिंबटिंब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। त्या प्रसंगी सूत्रसंचालकानं सत्कार होत असताना थोडक्यात या ठिकाणी अशी जर चारोळी सादर केली तर अतिशय सुंदर होईल। ती म्हणजे पैशाने मूर्ती मिळेल पण भक्तिभाव मिळणार नाही, पैशाने गुरु मिळेल परंतु विद्या मिळणार नाही, पैशाने अतिथी मान्यवर मिळतील पण विशेष गुणवान अतिथी मान्यवर मिळणार नाहीत। असं मान्यवरांचा सत्कार करत असताना सूत्रसंचालकाने अशा वेगवेगळ्या सुबोध वाक्य सुबोध असणाऱ्या चारोळ्या सादर कराव्यात। उदाहरणार्थ आणखीन एक आपल्याला या ठिकाणी चारोळी सादर करता येईल। वसंताविना सृष्टीला बहरतो कसला, फुलाविना बागेला फुलोरा तो कसला, आणि ढगाविना आकाशाला आधार तो कसला, आणि सत्काराविना कार्यक्रमाला उजाळा तो कसला। तर या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यांचा सत्कार टिंबटिंब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। तर अशा रीतीनं मान्यवरांच्या सत्काराच्या प्रसंगी सूत्रसंचालकानं निवेदन करावं। तसेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक हा कार्यक्रमाचा आत्मा असतो, अशा वेळेस सूत्रसंचालकाने हे सादर करत असताना सकळास येथे प्रार्थना आशिष द्यावा हो आम्हा, आणि बुद्धिविना बुद्धिजना सुख दिव्यते नीलमंडपी। तर आजच्या या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं अर्थात महिलांची जडणघडण आणि महिलांचा विचार, महिलांच्या कार्यशक्तीला आजच्या या जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी मानाचा मुजरा करत या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं वास्तविक काय आहे हे प्रास्ताविकाच्या रूपामध्ये टिंबटिंब हे या ठिकाणी व्यक्त करतील। त्यांना विनंती, आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रास्ताविक सादर करावं। जर शाळेतील जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम असेल तर या प्रसंगी आपल्या शाळेतील असणाऱ्या विद्यार्थिनी, थोर महिला, खेळाडू व इत्यादी थोर महिला यांची वेशभूषा सादर करतील। जर त्या कार्यक्रमामध्ये शाळेच्या कार्यक्रम वेशभूषा असेल तर वेशभूषा सादर करतील असे सूत्रसंचालकांनी सांगावे। मग एका एका विद्यार्थ्याचं नाव सूत्रसंचालकाने घेऊन वेशभूषा सादर करण्याची विनंती करावी। उदाहरणार्थ आपल्या शाळेची विद्यार्थिनी आरती गायकवाड या ठिकाणी आपली वेशभूषा सादर करेल। आरती व्यासपीठावरती येऊन वेशभूषा सादर करेल। नंतर एक एक विद्यार्थी मंचावरती येऊन आपली वेशभूषा या ठिकाणी सादर करतील, आणि त्यानंतर हा जर शाळेचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर आपल्या शाळेतील इयत्ता 4थी आणि 5वीच्या विद्यार्थिनी आपल्या समोर जागतिक महिला दिनाच्या प्रसंगी नाटक सादर करतील। अशा रीतीनं एक शाळेचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी अशा रीतीनं बोलावं। आणि जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर त्यातले वेगवेगळ्या प्रकारामधील आपल्याला एक प्रकार या ठिकाणी मी सादर करून दाखवत आहे। त्याचा नमुना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहितीस्तव देत आहे। या कार्यक्रम जर शाळेचा असेल किंवा त्या कार्यक्रमाला जर मान्यवर असतील तर त्या ठिकाणी सूत्रसंचालकाने त्यांची भाषणं आता असतात, तर या प्रसंगी काय बोलावं? ज्ञानाची उघडावी दालने प्रकाशमय हो धरणी गगन आमंत्रित करतोय मान्यवरांना किंवा विद्यार्थ्यांना लाभो त्यांचे मार्गदर्शन। टिंबटिंब यांना विनंती करतो, आजच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करावे। यानंतर शाळेतील विद्यार्थी असतील तर ते शाळेचे विद्यार्थी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतील। मग एक एक विद्यार्थ्याचं नाव सूत्रसंचालकाने घेऊन ते मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील असे सादर करावे। त्यानंतर जे मान्यवर आहेत ते मान्यवर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील की आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले टिंबटिंब हे मान्यवर किंवा टिंबटिंब हे आपल्या शाळेतले शिक्षक या जागतिक महिला दिनाप्रसंगी मनोगत व्यक्त करतील। आणि शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी हे अध्यक्ष मनोगत असतं, तर अध्यक्ष मनोगताच्या प्रसंगी सूत्रसंचालकाने काय बोलावं? ज्ञानाचे अथांग सागर विद्येची देवता सरस्वती मनोगत ऐकूया अध्यक्षांचे उजळो उन्नतीच्या ज्योती। अशा रीतीनं जर शाळेचा कार्यक्रम असेल तर अध्यक्ष मनोगत या पद्धतीनं बोलावं किंवा आजच्या कार्यक्रमाचे असणारे टिंबटिंब अध्यक्ष यांनी आजच्या जागतिक महिला दिनाप्रसंगी आपलं मार्गदर्शन पर मनोगत या ठिकाणी सादर करावं। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष टिंबटिंब यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावे। अशा रीतीने सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी बोलावं आणि शेवटी आभार प्रदर्शनाचा असणारा कार्यक्रम। केले आम्हाला मार्गदर्शन, दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद, दरवेळी असू द्या लाभू द्या सहकार्य, आपणा सर्वांचे लाख लाख धन्यवाद। या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार।
टिंब यांनी मानावेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि आभार मानल्यानंतर संयोजकांच्या वतीनं अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.